इयत्ता 12वी विषय मराठी पाठ पहिला वेगवशता स्वाध्याय प्रश्न पहिला पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. जीवन विभागणारे घटक स्थिती गती विचारांची गती म्हणजे प्रगती अधोगती म्हणजे दिशाहीनता अक्षम्य आवेग म्हणजे अधिक वेग. कृती करा. 1. गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे अनावश्यक वेगाने वाहन चालवणे, वेळ घालवण्यासाठी वाहनांचा वापर करणे, दिखावा व प्रतिष्ठेसाठी वाहन वापरणे. 2. लेखकाच्या मते जीवन अर्थपूर्ण तेव्हा होते जेव्हा वाहनांचा उपयोग कामापुरता केला जातो, वेग आटोक्यात ठेवला जातो. 3. लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे. उत्तर: मानसिक स्पर्धा करण्यासाठी, स्वतःच्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी. 4. वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर शरीर व मनावर ताण येतो, वाहनावरील नियंत्रण कमी होते, अपघाताची शक्यता वाढते, आरोग्यावर दुष्परिणाम होतात. कारणे शोधावल्या. 1. अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते कारण. उत्तर: तेथे अंतर खूप जास्त असते, जसे की घर, कार्यालय, बाजारपेठ दूर असतात. दरडोई वाहनांची उपलब्धता जास्त असते, रस्ते रुंद, सरळ व वेगासाठी अनुकूल असतात. 2. लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा कारण वेळ आणि श्रम वाचतात, कामे वेळेत पूर्ण करता येतात, जीवन अधिक सोयीस्कर आणि सुलभ होते. प्रश्न दुसरा योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. 1. जीवन अर्थपूर्ण होईल जर वाहन कामापुरतेच वापरले तर, वाहन आवश्यक कामासाठी वापरले जर, वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर, की वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर. तर याचं उत्तर आहे जीवन अर्थपूर्ण होईल जर वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर. 2. निसर्गविरोधी वर्तन नसणे म्हणजे स्वतःला वाहनाशी सतत जखडून ठेवणे, वाहनाचा अतिवेग अंगीकारणे, तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे, गरज नसताना वाहन वापरणे. उत्तर असेल तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे. वाहन वापरातील फरक स्पष्ट करा. अमेरिका आणि भारत. अमेरिकेत अंतर खूप जास्त असल्यामुळे वाहनांचा वापर अनिवार्य आहे. भारतात अंतर तुलनेने कमी असल्यामुळे वाहनांची गरज कमी आहे. अमेरिकेची दरडोई वाहनांची संख्या जास्त आहे, तर भारताची लोकसंख्या जास्त असल्यामुळे रस्त्यांवर गर्दी असते. अमेरिकेतील रस्ते रुंद, सरळ व एकमार्गी असल्यामुळे वेग जास्त असतो, तर भारत ठिकाणी सहज चालता येतात, त्यामुळे अतिवेगाची गरज नसते. अमेरिकेत कामाच्या ठिकाणामध्ये मोठे अंतर असल्याने वेगाने प्रवास करणे आवश्यक असते, तर भारतात अनेकदा गरज नसताना वाहनांचा वापर केला जातो. प्रश्न तिसरा, खालील वाक्यांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. अर्थ: जीवनात कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी योग्य आणि मर्यादित वेग आवश्यक असतो, परंतु गरजेपेक्षा जास्त, अति किंवा कारण नसताना घेतलेला वेग चुकीचा असून तो वाईट सवय ठरतो. उदाहरणार्थ, शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी सायकल चालवणे योग्य आहे, पण रस्त्यावर विनाकारण भरधाव वेगाने गाडी चालवणे ही विकृती आहे. आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात. अर्थ: सुरुवातीला माणूस आपल्या सोयीसाठी वाहन वापरतो, पण नंतर तो त्याच्या आहारी जाऊन वाहनावरच अवलंबून होतो आणि त्याचे नियंत्रण वाहनावर नसून वाहनांचे नियंत्रण त्याच्यावर येते. उदाहरण:
सुरुवातीला कामासाठीच गाडी वापरणारा माणूस नंतर लहान-सहान कारणासाठी गाडी वापरू लागतो आणि त्याशिवाय राहू शकत नाही. ई उगाच भाववश होऊन वेगवश होऊ नये. अर्थ भावनेच्या भरात किंवा दिखाव्यासाठी विनाकारण वेग वाढवू नये. नेहमी विचारपूर्वक आणि नियंत्रणात राहूनच वाहन चालवावे. उदाहरण, मित्रांसमोर शर्यत लावण्यासाठी गाडीचा वेग वाढवणे चुकीचे आहे. त्याऐवजी सुरक्षित वेगाने वाहन चालवावे. प्रश्न 4. व्याकरण. अ. समानार्थी शब्द लिहा. उत्तर आहे: 1. निकड, गरज, आवश्यकता. 2. उचित, योग्य, समर्पक. 3. उसंत, मोकळीक, फुरसत. 4. व्यग्र, व्यस्त, चिंताग्रस्त. आ. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा. 1. ताणतणाव. विग्रह होईल ताण आणि तणाव. समास द्वंद्व समास. 2. दरडोई. विग्रह होईल दर. प्रत्येक डोक्याला किंवा प्रत्येक व्यक्तीमागे समास असेल अव्ययीभाव समास. 3. यथाप्रमाण. विग्रह असेल प्रमाणानुसार किंवा प्रमाणाप्रमाणे. समास अव्ययीभाव समास. 4. जीवनशैली. विग्रह असेल जीवनाची शैली. समास षष्ठी तत्पुरुष समास. ई. कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. 1. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. उद्गारार्थी करा. किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात. 2. आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. नकारार्थी करा. आपल्याकडे कामाच्या ठिकाणची अंतरे जास्त नाहीत. 3. निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत. विधानार्थी करा. निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे जात नाहीत. प्रश्न 5. स्वमत. अ. वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात. तुमचे मत स्वोदाहरण स्पष्ट करा. उत्तर: आजच्या आधुनिक जीवनात वाहनांचा वापर अत्यंत वाढलेला दिसतो. पूर्वी लोक चालणे, सायकल चालवणे, श्रम करणे अशा नैसर्गिक क्रियांमध्ये गुंतलेले असत. परंतु आता अगदी छोट्या अंतरासाठीही वाहनांचा वापर केला जातो. त्यामुळे शरीराची हालचाल कमी होत जाते. मानवी शरीराला निरोगी राहण्यासाठी नियमित हालचाल आणि व्यायाम आवश्यक असतो. परंतु वाहनांच्या अतिवापरामुळे चालणे, धावणे या क्रिया कमी होतात आणि शरीरातील स्नायू निष्क्रिय होतात. यामुळे स्थूलता, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, पाठदुखी, कंबरदुखी यासारखे आजार वाढतात. तसेच पचनक्रिया मंदावते आणि शरीराची कार्यक्षमता घटते. उदाहरण: एखादा व्यक्ती घराजवळच्या दुकानात किंवा शाळेत जाण्यासाठीही गाडी वापरतो. त्यामुळे तो चालत नाही आणि त्याचे आरोग्य हळूहळू खालावते. त्यामुळे शरीर व्यापार सुरळीत राहण्यासाठी वाहनांचा मर्यादित आणि गरजेपुरता वापर करणे आवश्यक आहे. आ. वाढता वेग म्हणजे ताण. याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा. उत्तर असेल: आजच्या युगात माणूस सतत घाईत आणि धावपळीत जगत आहे. प्रत्येक काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या नादात जीवनाचा वेग खूप वाढला आहे. वाढता वेग माणसाच्या मनावर आणि शरीरावर ताण निर्माण करतो. वाहन चालवताना जास्त वेगामुळे अपघाताची भीती, लक्ष केंद्रित ठेवण्याचा ताण, सतत सतर्क राहण्याची गरज यामुळे मानसिक तणाव वाढतो. याशिवाय वेगामुळे डोळ्यांवर, मज्जातंतूंवर आणि स्नायूंवर ताण येतो. दीर्घकाळ अशा स्थितीत राहिल्यास थकवा, चिडचिड, अनिद्रा यांसारख्या समस्या निर्माण होतात. वेगाच्या मागे धावताना माणूस शांतता, समाधान आणि आनंद हरवून बसतो. जीवनात संतुलन राखण्यासाठी संयम आणि मर्यादित वेग आवश्यक असतो. म्हणूनच वाढता वेग हा ताण निर्माण करणारा प्रमुख घटक आहे असे म्हणता येते. ई. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर: वाहनांचा मुख्य उद्देश म्हणजे आपली कामे कमी वेळात पूर्ण करणे आणि वेळ व श्रम वाचवणे हा आहे. वाहनामुळे माणूस दूरची ठिकाणी लवकर गाठू शकतो आणि आपली दैनंदिन कामे सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकतो. परंतु प्रत्यक्षात अनेक लोक वाहनांचा वापर केवळ वेळ घालवण्यासाठी करतात.
विनाकारण फिरणे, दिखावा करणे, स्पर्धा करणे यासाठी वाहन वापरले जाते, जे चुकीचे आहे. अशा वापरामुळे वेळ, पैसा आणि ऊर्जा यांचा अपव्यय होतो. उदाहरणार्थ, काही लोक काम नसतानाही फक्त फेरफटका मारण्यासाठी गाडी चालवतात. हा वेळेचा गैरवापर आहे. त्यामुळे वाहनांचा उपयोग योग्य आणि आवश्यक कामासाठीच केला पाहिजे. तेव्हाच त्याचा खरा फायदा होईल. ही वाहनाची अतिगती ही विकृती आहे. स्पष्ट करा. वाहनांचा वेग योग्य मर्यादित असेल तर तो उपयुक्त ठरतो, परंतु अतिगती धोकादायक आणि अपायकारक ठरते. आज अनेक लोक विनाकारण भरधाव वेगाने वाहन चालवतात. ही प्रवृत्ती केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठी घातक असते. अतिवेगामुळे वाहनावरील नियंत्रण कमी होते आणि अपघात होण्याची शक्यता वाढते. याशिवाय शरीरावर आणि मनावर ताण येतो. अनेक वेळा लोक दिखावा, स्पर्धा किंवा थरार अनुभवण्यासाठी वेग वाढवतात. ही मानसिक विकृती आहे. उदाहरण, रस्त्यावर शर्यत लावणे किंवा इतर वाहनांना मागे टाकण्यासाठी वेग वाढवणे ही चुकीची सवय आहे. त्यामुळे वाहनाची अतिगती ही एक विकृती असून ती टाळणे आवश्यक आहे. प्रश्न 6. अभिव्यक्ती. रस्त्यावरील वाहतूक कोंडी सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ती लिहा. उत्तर. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली तर सर्वप्रथम मी शांत राहण्याचा प्रयत्न करेन. घाई, चिडचिड किंवा राग न करता संयम राखणे महत्त्वाचे आहे. मी वाहतुकीचे नियम पाळेन आणि चुकीच्या पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करणार नाही. हॉर्नचा अनावश्यक वापर टाळेन, कारण त्यामुळे गोंधळ आणि तणाव वाढतो. शक्य असल्यास पर्यायी मार्ग निवडेन किंवा वेळेचे नियोजन पुढील वेळी अधिक योग्य करेन. तसेच इतर वाहन चालकांशी सहकार्याची भावना ठेवून रस्ता मोकळा होण्याची वाट पाहीन. त्यामुळे शिस्त, संयम आणि नियमपालन ठेवणे हीच योग्य भूमिका ठरेल. वाहन चालवत असताना कोणतीही काळजी घ्यावी. उत्तर. वाहन चालवताना नेहमी सावध आणि जबाबदार राहणे आवश्यक आहे. सर्वप्रथम वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत. वेग मर्यादित ठेवावा आणि परिस्थितीनुसार वाहन चालवावे. सीटबेल्ट किंवा हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळावा, कारण त्यामुळे लक्ष विचलित होते. रस्त्यावर इतर वाहनांचा, पादचाऱ्यांचा आणि सिग्नलचा आदर करावा. रात्री वाहन चालवताना योग्य दिव्यांचा वापर करावा. तसेच थकवा, झोप किंवा मद्यपानाच्या अवस्थेत वाहन चालवू नये. सुरक्षितता, संयम आणि नियम पालन यामुळे अपघात टाळता येतात आणि प्रवास सुरक्षित होतो.